श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. 108 माळ जप अनुष्ठान. जर खूप मोठं संकट असेल, अशी परिस्थिती असेल ज्याच्यातून तुम्ही बाहेर नाही निघू शकत, सगळे दरवाजे तुमच्याकरता बंद होऊन चुकले, आणि अशा वेळेस जर स्वामींची तुम्हाला कृपा हवी असेल तर तुम्ही 108 माळ जप अनुष्ठान नक्कीच करू शकता. आणि हे असं अमोघ अस्त्र मानलं गेलंय की ज्यामध्ये अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करण्याची ताकद आहे. हा जप नक्की कसा करावा, एकाच दिवसामध्ये करायचा आहे, संकल्प करून तर कसा करायचा, जप करताना कोणती महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ज्याशिवाय जप पूर्ण होऊच शकत नाही. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा काही त्रास असल्यावर ही वाली स्वामी उपासना आपण नक्कीच करू शकतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप केला तर कळणार नाही की आपल्याला कोणती विधी याच्यामध्ये करायची आहे. अनेक भक्तांचा हा प्रश्न होता की 1 माळ किंवा 11 माळ जप आम्ही करतोय तो पुरेशी नाहीये का, आणि 108च माळ आम्हाला का करायची. तर 108 माळ जी आहे संख्या नाहीये, आणि हे युनिव्हर्सल रहस्य आहे. जर तुम्हाला समजायचं असेल तर आध्यात्मिक रहस्य पहिले समजून घ्या की आपल्या सनातन धर्मात 108 पूर्णत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या शरीरात 72,000 मुख्य नाड्या आहेत आणि 108 मुख्य ऊर्जा केंद्र आहेत. जेव्हा आपण 108च्या पटीने नाम जप करतो तेव्हा शरीरातील प्रत्येक पेशी स्वामींच्या नामाच्या ऊर्जेने पुनर्जीवित होते. आणि जर सौरमंडळाचे आपण गणित पाहिलं तर सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे सूर्याचा जो व्यास आहे तो 108 पट आहे. तसेच पृथ्वी आणि चंद्राचे अंतर हे सुद्धा चंद्राच्या व्यासनी 108 पट आहे. आणि स्वामी नामस्मरणाची ताकद पाहिली तर श्री स्वामी समर्थ या मंत्रात ब्रह्मांडीय स्पंद व्हायब्रेशन आहे. जेव्हा 108 माळ म्हणजे 11,664 वेळा हा जप केला जातो तेव्हा भक्ताभवती एक असा कवच तयार होतो ज्याला कोणतीही नकारात्मक ऊर्जा भेदू शकत नाही. आता माळ जप कसा करायचा ह्याची एक पद्धत काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता सर्वात महत्वाचा भाग, 108 माळ जप नक्की कसा पूर्ण करावा. एकाच बैठकीत 108 माळ करणे प्रत्येकाला वेळेअभावी किंवा शारीरिक दृष्ट्या शक्य नसतं. म्हणून आपण काय करायचं तर शास्त्रानुसार आणि स्वामी सेवेनुसार याच्या 3 सोप्या पद्धती नक्कीच आहेत. या पहिली जी पद्धत आहे, एकाच बैठकीमध्ये अनुष्ठान पूर्ण करायचं. याला साधारणतः 2.5 ते 3 तास किंवा 3.5 तास समजून घ्या हे लागतात. हा जप पहाटेच करायचा आहे, सकाळी 4 ते 6च्या दरम्यान. तेव्हा कराल तर खूप लवकर ह्याची फलश्रुती मिळेल. एक दिवसाचा विभागलेला संकल्प म्हणजे जर तुम्ही एक दिवसामध्ये करू नाही शकत, जर सलग बसणे आपल्याला शक्य नाहीये तर आपण काय करायचं, 3 दिवसामध्ये म्हणजे 3 भाग करायचे. 3 दिवसामध्ये नाही तर 1 दिवसामध्ये 3 वेळा करायचं आपल्याला. तर सकाळी 36 माळ करायच्या, दुपारी 36 माळ करायचा आणि संध्याकाळी 36 माळ करायच्या. एकूण हे 108 माळे होतील. 21 किंवा 40 दिवसाचे अनुष्ठान. जर रोज 108 माळ शक्य नसेल तर रोज 11 माळी जप करून 10 दिवसात किंवा रोज 5 माळ करून 21 दिवसात ऐकून 108 माळाचा संकल्प पूर्ण करू शकतो. महत्वाची अट याच्यामध्ये ही आहे की जप करताना गोमुखीचा वापर करायचा. माळ कोणालाही दिसू नये आणि माळीचे मणी ओढताना तर्जनीचा स्पर्श माळाला होऊ देऊ नका. हे आपल्याला ह्याचे नियम लक्षात ठेवायचा आहे. 108 माळ जपली तर काही अनुभव तुमच्या जीवनामध्ये नक्कीच येऊ शकतात. कारण की ही जी माळचं अनुष्ठान केलेलं आहे त्यांना एका भक्ताला याचा अनुभव खूप जास्त आलेला आहे. म्हणून जेव्हा तो भक्त तेव्हा जप करत होता तर काय झालं
की त्याच्या घरामध्ये काय परिस्थिती होती, तर त्याचा मुलाला असा आजार झाला होता आणि असा आजारी होता की डॉक्टरांनी आणि सगळ्या दूर तिथे जिथे नेऊ शकत होता तिथे नेलं, पण सगळ्यांनी म्हटलं की आता फक्त तुमचा मुलगा काही तासच तुमच्याजवळ राहू शकतो. तर त्यांनी काय केलं की स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. तो स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून रडायला बसला होता आणि त्यांच्या मनात काही असे शब्द आले की जसं कोणी सांगितलंय की तू जा आणि 108 माळ जप पूर्ण कर. त्याला आतल्यात काही असं प्रचिती आली होती. तर त्यांनी काय केलं, पण एक लक्षात ठेव, पुढे हे पण त्यांना जसं काही कोणी सांगतंय की तुझा पाठीचा कणा आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही आहे, निर्मळ मनाने ही सेवा करायची आहे. तर त्यांनी कोणताही विचार न करता मुलाच्या उशाशी बसून श्री स्वामी समर्थ नामाचा जप 108 माळ जप सुरू केला. 1 माळ झाली, 10 माळ झाल्या, 50 माळ झाल्या. भक्ताच्या जो भक्त होता स्वामींचा, मुलाचे वडील होते, त्यांच्या डोळ्यातून नुसते अश्रू वाहत होते, पण त्यांचं जे लक्ष होतं ते फक्त स्वामी नामातच होतं. जशी ती 108वी माळ पूर्ण झाली तसाच त्या मुलाने अचानक डोळे उघडले आणि पाणी मागितले. ते वैद्य सुद्धा जवळ बसले होते, कारण की त्याच्याजवळ काही तासच होते. तर ते वैद्य सुद्धा म्हणाले, हे काय झालं, हा मुलगा जाता जाता परत कसा येऊन गेला. तर हे जे होतं हे भक्ताची 108 माळ पूर्ण निष्ठेने त्यांनी हा जप केला होता, तेव्हा स्वामींनी त्यांचे संकट दूर केले. 108व्या माळेला भक्तांचा अहंकार गळून पडतो आणि तिथे स्वामी साक्षात प्रकट होतात. आता अनुष्ठान करताना आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तर घाईघाईने आपल्याला जप करायचा नाहीये. 108 माळ लवकर संपवायची नाहीये. दुसरी गोष्ट, मनात एकाग्रता आली पाहिजे. मनात बिलकुल संशय नको, काम होईल की नाही होईल. 100% श्रद्धा ठेवून जप करायचा आहे. मी 108 माळ जप केल्या, आता स्वामींनी माझं काम केलेच पाहिजे असा अहंकार मनात ठेवायचा नाही. जर तुमचे कोणतेही काम अडकले असले किंवा घरात खूप नकारात्मकता असेल तर आजच स्वामींच्या साक्षीने 108 माळ जपाचा संकल्प करा. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुम्हाला फक्त मनामध्ये विश्वास आणि स्वामींप्रती श्रद्धा ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवा की ही जी माळ तुम्ही 108 वेळा कराल, संकल्प घेऊन जे अनुष्ठान तुम्ही कराल, तर याच्यामध्ये प्रचिती तर येईलच आहे, पण मनात जर कोणत्या प्रकारची भीती वाटली तर घाबरू नका. तुमचं कार्य तेव्हा नक्कीच पूर्ण होईल, कारण की जेव्हा काम पूर्ण व्हायची वेळ येते तेव्हा आपल्याला आपल्या त्या जागेहून कोणी हटवायचा प्रयत्न सुद्धा करेल. म्हणून तुम्ही हे लक्ष ठेवून करा की आपल्याला असं कार्य करायचं नाहीये. आपला संकल्प घेऊन ज्या अनुष्ठान आपण सुरू केलंय त्या अनुष्ठानाला आपल्याला पूर्ण करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.